brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मिळून या घावणीत उड्या टाकून कारखाना बंद पडलेला आहे. आमचा अंत पाहू नका. उद्याच्याला 4 जरी वाजले दिवसाचे तरी आम्ही घावणीत उठणार नाही. आज संध्याकाळची आमची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कारखानदारांना जोपर्यंत पाजर फुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. तुमचं जोपर्यंत साध्य होईल तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याची लेकरं म्हणता, परंतु उसाला भाव देताना तुम्ही शेतकरी राहत नाहीत तर तुम्ही व्यापाऱ्याची लेकरं होता. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी राजीनामा दिलाच पाहिजे. अरे कोण म्हणताय देत नाही? ऊस आमच्या घामाचा, ऊस आमच्या घामाचा, कोण म्हणतो देत नाही? 3500 उचल मागण्या आमच्या मान्य करा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी राजीनामा दिलाच पाहिजे. अरे कोण म्हणताय देत नाही? लोकमंगल कारखान्याने इतर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल 3500 रुपये दिलेच पाहिजे. अरे कोण म्हणताय देत नाही? कोण म्हणताय देत पहिली उचल 3400 रुपये कोण म्हणतो देत नाही? कोणता म्हणतो देत नाही? ऊस आमच्या घामाचा, ऊस आमच्या घामाचा. ऊसाला पहिली उचल 3500 रुपये मिळावी या मागणीसाठी या ठिकाणी आपण बघू शकता शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी माजी सहकार मंत्री होते सुभाष देशमुख, भाजप नेते आमदार यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जे कारखान्याचं क्रशिंग होतं ते या ठिकाणी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी थांबवलेलं आहे. आपण बघू शकता घवानीमध्ये हे सगळे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय एकंदरीत मागण्या आहेत हे देखील आपण या ठिकाणी त्यांच्याकडून विचारणार आहोत. घवानीमध्ये बसलेले आहेत शेतकरी संघटने नेते आहेत. काय मागणी आहे एकंदरीत? आज दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही आता जवळजवळ 5 तास होत आलोय लोकमंगल साखर कारखाना बीबी दरपळे यांच्या गव्हाणीमध्ये बसलेलो आहोत. आमची साधी सोपी मागणी आहे आणि कायदेशीर मागणी आहे. उसाला पहिली उचल जाहीर करा. आज हा कारखाने चालू होऊन 45 दिवस झालेले आहेत तरी कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांना आम्ही 3400 रुपये उचल जाहीर करा, पहिली उचल जाहीर करा म्हणून निवेदन दिले होती. त्याचप्रमाणे याही कारखान्याला 3400 रुपये पहिली उचल जाहीर करा म्हणून अनेक वेळा निवेदन दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यांना आदेश दिलेत तरी सुद्धा त्यांनी त्या आदेशाचा अवमान करून आज 15 डिसेंबर आलेला आहे तरीही दर जाहीर केलेला नाही. आम्ही जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी 3000 रुपये पहिली उचल जाहीर केलेली आहे. 3025 रुपयेपर्यंत, 3050 रुपयेपर्यंत, 3100 रुपयेपर्यंत जाहीर केलेले आहेत. त्याचप्रमाणे लोकमंगल कारखान्यांनी सुद्धा आम्हाला पहिली उचल आज संध्याकाळपर्यंत किंवा जोपर्यंत त्यांनी जाहीर करणार नाहीत तोपर्यंत आम्ही या गव्हाणीतून बाहेर निघणार नाहीत असा सकाळपासून इशारा दिला. या ठिकाणी बसलेलो आहोत. कारखाना प्रशासन मात्र आमच्याशी चर्चा करायला तयार नाही. सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथले कार्यकारी संचालक सांगून गेले की 2 दिवसाचा वेळ आम्हाला पाहिजे. परंतु आम्ही मॅनेजमेंटला म्हणतोय की आज 1.5 महिना झाला, तुमची चर्चा झाली नाही का, मिटिंग झाली नाही का? आम्ही अवास्तव मागणी करत नाही, रास्त मागणी करतोय. यावर्षी साखरेला 3800 रुपये दर आहे. तुम्ही 3500 सुद्धा दर देणं सहजासहजी शक्य आहे. आम्ही तुम्हाला रास्त भाव मागतोय. 2 वर्षापूर्वी साखरेला 2800 रुपये दर असताना तुम्ही आम्हाला 2600 रुपये दर दिलाय. आज साखरेला 3800 रुपये दर असताना तुम्हाला 3500 देणं सहज शक्य आहे. तरी आम्ही जिल्ह्यातून कारखानदाराला तडजोड म्हणून 3000 रुपये पहिली उचल मान्य केलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही 3000 रुपये आत्ता द्या, नंतर पोळा 100 रुपये, दिपोळीला 100 रुपये, अशी 3200 रुपयेपर्यंत आम्ही तुमची मागणी मान्य करायला तयार आहोत. मात्र कारखाना या ठिकाणी ऐकायला तयार नाही. आणि काही जरी झालं तरी हे शेतकरी कितीही थंडी पडली, आता आपण बघतो या ठिकाणी जवळजवळ 400-500 शेतकरी आहेत आणि परिसरातील शेतकरी आणखी या बाजूने यायला लागलेत. जोपर्यंत पहिली उचल जाहीर करणार नाहीत आणि 3000 रुपयाच्या खाली 1 रुपयाही घेणार नाही, जोपर्यंत तुम्ही दर जाहीर करत नाही आणि 3000च्या पुढचे दर जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही गव्हाणीत तुटणार नाही, ही भूमिका आमची आहे. या ठिकाणी दुसरे शेतकरी संघटने नेते काय सांगाल? माजी आमदारांचा कारखाना, सहकार मंत्री देखील होते ते. होय, मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातला लोकमंगल कारखाना जो आहे
तो एक काळ राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख होते, त्यांचा कारखाना आहे. आणि विशेष म्हणजे भारत देशातलं 2 नंबरचं उत्पन्न ह्या लोकमंगल कारखान्याला म्हणजे डिस्लरी प्रोजेक्ट असल्यामुळं 2 नंबरचं उत्पन्न असताना सुद्धा स्वतः या कारखान्याचे चेअरमन ऊस उत्पादक शेतकऱ्यावरती गेल्या 10 ते 15 वर्षापासून अन्याय करतात. थकीत बिलाला 15% व्याज देणं बंधनकारक असताना ते 15% व्याज दिले जात नाही. मनमानी कारभार चालू आहे. आणि अक्षरशः आज 1.5 महिना झालं माननीय जिल्हाधिकारी आणि राज्याचे साखर आयुक्तांनी आदेश केलेला आहे की ऊसाचा दर जाहीर करा, तरी पण ते मनमानी कारभार करून ऊसाचा दर जाहीर करत नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी यात लक्ष दिलं पाहिजे. या बाबतीत मंत्र्यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही. या कारखानदाराला नोटीस काढल्या पाहिजेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः तुमचा आदेश ऐकला नाही म्हणून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यामुळे 3,500 रुपयाची पहिली उचल दिली पाहिजे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेची गेल्या 2 महिन्यापासून मागणी आहे. आणि ह्याच जिल्ह्यातले आमदार अभिजित आबा पाटील गेल्या वर्षी म्हणतात की उसाला 3,500 रुपये दर देणं परवडतंय. मग आता अभिजित आबा पाटील सुद्धा 3,028 रुपये देतात. अरे तुम्ही बोललेल्या गोष्टी तर लक्षात ठेवा ना. लाखो शेतकरी मीडियाला बघतात. मीडिया पत्रकार बंधू बिचारे कष्टानं रात्रीचा दिवस करून ते ह्या व्यथा जाणून घेतात आमच्या शेतकऱ्यांच्या. त्यामुळं चालू वर्षी सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल 3,500 रुपये दिली पाहिजे. आणि ज्या लोकमंगल कारखान्यामध्ये सकाळी 12 वाजल्यापासून 5 ते 6 तास झालं सर्व शेतकऱ्यांनी जनहित शेतकरी संघटना असो, स्वाभिमानी शेतकरी संघटना असो, आम्ही मिळून या घावणीत उड्या टाकून कारखाना बंद पडलेला आहे. आमचा अंत पाहू नका. उद्याच्याला 4 जरी वाजले दिवसाचे तरी आम्ही घावणीत उठणार नाही. आता तातडीनं ट्रॅक्टरचं नुकसान होणे म्हणून आम्ही ते ट्रॅक्टर वजन करून ते ट्रॅक्टर आमच्या शेतकऱ्यांच्या हात आणतोय. आणि या बाबतीत शेतकऱ्यांनीच आमची इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे काय अडचण नाही. 4 दिवस लागू, 8 दिवस लागू. अन्य शेतकरी देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल, काय एकंदरीत रास्त मागणी आहे तुमची? या कारखानदाराने वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या संघटनाच्या राज्य करताना वेगवेगळे पक्ष आणि शेतकऱ्यांचा ऊस नेताना मात्र सगळे एकत्र कसे होते आहे. त्यावेळी यांचे पक्ष राजकारण कुठं जातं. यांना शेतकऱ्यांची मतं चालतात. शेतकऱ्यांचा ऊस लागतो यांच्या कारखानदारीला, पण तो शेतकरी जगला पाहिजे, तो शेतकरी सुखा समाधानात राहिला पाहिजे इतपत सुद्धा त्याच्या कष्टाला भाव देत नाहीत. आणि मी शेतकऱ्यांचं लेकरू आहे म्हणून हा सर्व पुढारी, सर्व आमदार, सर्व साखर कारखानदार एकत्र येऊन सांगतात. मग तुम्हाला जर शेतकऱ्याची जाण असती तर एवढं 1.5 महिना का लावला? एवढी तुमची गव्हाण बंद करावी का लागली? या नेत्यांना, या शेतकऱ्यांना सकाळपासून एवढा त्रास का घ्यावा लागला? तर तुम्ही शेतकऱ्यांना खोटं प्रेम दाखवता. तुम्ही ऊस घेईपर्यंत, मतं घेईपर्यंत, तुमचं जोपर्यंत साध्य होईल तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याची लेकरं म्हणता, परंतु ऊसाला भाव देताना तुम्ही शेतकरी राहत नाहीत तर तुम्ही व्यापाऱ्याची लेकरं होता. ही दुर्दैव आहे. म्हणून समाज आज खवळलेला आहे. शेतकरी संघटना आहेत, सकाळपासून उपाशी आहेत. सर्व शेतकरी बांधव आलेत. यांनी जर या गोष्टीला मान नाही दिला, यांच्या मागणीप्रमाणे, आमच्या सर्वांच्या मागणीप्रमाणे जर त्यांनी उचल नाही जाहीर केली तर आम्ही ऊसाचं चिपाड सुद्धा इकडं होऊ देणार नाही. आणि इथलं झाल्यानंतर दुसरा कारखाना सोडणार नाही आम्ही. तर ह्या होत्या शेतकरी आणि शेतकरी नेत्यांच्या भूमिका. यांनी सांगितलेलं आहे काही जरी झालं तर आम्ही हलणार नाही. काय तयारी केली आंदोलनाची? या ठिकाणी अन्न शिजवण्याचं साहित्य आलेलं आहे, केळे आहे. होय, हे शेतकऱ्यांनी केलेलं आहे. अक्षरशः शेतकरी आता माझ्या सोलापूर जिल्ह्यातला खरा ह्या वर्षी पेटून उठलेला आहे. आतापर्यंत अन्याय सहन करून अक्षरशः त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. या नेत्यांची भीती होती, पण खरोखरच शेतकऱ्यांना आता मला वाटायला लागले की हरियाणा, पंजाबच्या त्या शेतकऱ्यांचा आदर्श घेतलाय, ज्यांनी 4-4.5 दिवस आंदोलन केलं. आणि खरंच शेतकऱ्यांना लक्षात येतं की बाबा 10 वर्षापूर्वी आपण 300-350 रुपयाचं 1846 आणि 1919 खताचं पोतं आज 1800 रुपयाला झाले. त्याची जाणीव आणि खरे आकडेवारी शेतकरी करायला लागलाय. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी आहे. आम्ही किती बी दिवस लागू द्या. विशेष म्हणजे मला सांगा, 1 गुंठा जर प्लॉट घेतला 1 लाखाला तर त्याची 2 वर्षाने 3 लाख किंमत होते. कारखान्याच्या चेअरमनची गाडी जर 50 लाखाला घेतली तर त्याची 2 वर्षानंतर 55 लाख किंमत होते. आणि माझ्या शेतकऱ्याचं मार्गाड बदल होईना. ह्यांची मुलं 1 कोटीच्या गाडीत फिरतात. कारखान्याच्या चेअरमनला 2-2 कोटीचे बंगले आहेत. आम्ही त्यांचं आडत काढत नाही, ते आमचे भाव आहेत. अहो, कारखानदारानं तुम्ही इमानानं फिरा, हेलिकॉप्टरनं फिरा, पण माझ्या शेतकऱ्याचा घामाचा दाम द्या, कामगारांच्या पगारी द्या वेळेवर. तुम्ही वाट लावून टाकली. माझ्या शेतकऱ्याची मतं तुम्हाला चालतात, परंतु त्याला दर द्यायला तुमची इच्छा होत नाही. 1.5 महिना झालं ऊस कारखाने चालू आहेत. ऊसाचा दर जाहीर करायची इच्छा नाही. आणि भाषणात मात्र मतं मागताना तुम्हाला अंगात ताकद येते काय बोलायला, भाषण करायला. आणि ऊसाचा दर जायला अवसान गावत नाही काय? तर या शेतकऱ्यांच्या भावना आहेत. जिल्ह्यातल्या अद्याप किती साखर कारखाने बाकी आहेत दर जाहीर करण्यासाठी?
तसंच आणखी 15 कारखाने आहेत, त्यांनी एफआरपीच्या बाबतीत किंवा पहिली उचल किती देणार याबद्दल शब्द काढलेला नाही. काही कारखान्यांनी मागील आठवड्याभरापासून 2800 रुपये दर जाहीर केला होता. परंतु मागच्या 4 दिवसामध्ये जे आंदोलन सुरू झालं, आम्ही प्रत्येक कारखान्यावर जाऊन गव्हाणी बंद करतोय. त्यानंतर मात्र कारखान्यांनी 2800 ऐवजी 3000 रुपये, 3025 रुपये अशा पद्धतीने आज 10-11 कारखाने जे 3000च्या पुढे पहिली उचल जाहीर केलेले आहेत. जे राहिलेले कारखाने आहेत त्यांना आम्ही कालच राव शेट्टी साहेबांनी आदेश इशारा दिला होता की जे कारखाने 3000च्या पुढे पहिली उचल जाहीर करणार नाहीत त्या कारखान्यांच्या गव्हाणी बंद केले जातील. त्या इशाराप्रमाणे आज लोकमंगल बेबी दारफळ आणि मोहोळ तालुक्यातील जखरा या कारखाना वटवटे येतील या दोन्ही कारखान्यांच्या गव्हाणी सकाळपासून बंद आहेत. काल पंढरपूरला देखील आंदोलन होते. सर्व शेतकरी संघटना एकत्रित येतात ऊस दरासाठी. हो, ऊस दरासाठी ऊस दर संघर्ष समिती म्हणून त्या माध्यमातून सर्व शेतकरी संघटना एकत्र येत आहेत. आमच्या संघटनेचं नाव कोणतं याच्यापेक्षा शेतकऱ्याच्या आमच्या ऊसाला दर मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. आम्ही सगळे एकत्र येऊ. ज्याप्रमाणे ऊसाची मोळी बांधली तर ती मोडणं शक्य नाही, कारण आम्ही जेव्हा वेगळे वेळ झालो तेव्हा कारखानदारांनी आम्हाला बाजूला घेऊन एकमेकांच्या मोडल्या होत्या. परंतु आज आम्ही संघटितपणे सगळ्या शेतकरी मिळून 3000 रुपयाच्या वर जाणार नाही. आणि संघटनांपेक्षा सुद्धा आज या भागातला बघितलं तर आपण आज बेबी धारपळ परिसरातील असतील, शिरापूर परिसरातील असतील, रानमती परिसरातील या शेतकरी या ठिकाणी येऊन सकाळपासून बसलेले आहेत. आणि शेतकऱ्यांनी आज संध्याकाळची आमची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे, या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कारखानदारांना जोपर्यंत पाजर फुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आणि त्यांना काही जरी झालं या शेतकऱ्यांची तयारी आहे 3000 रुपयाच्या खाली 1 रुपये घ्यायचं नाही, कारण साखरेचे दर चांगले आहेत. उत्पादन खर्च आमचा वाढलेला आहे. मागच्या 6 महिन्यापासून जो सतत पाऊस पडला त्यामुळे आमचं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. सरासरी ॲव्हरेज आमचं 40 पर्यंत आलेलं आहे. मागच्या बागेतला आता सांगितलं की प्रमाणे 5 वर्षामध्ये मागच्या रासायनिक खताच्या किमती 2.5 पटीने वाढलेल्या आहेत. मजुरी मागलेली आहे. त्यामुळे ऊसाचं उत्पादन खर्च आमचा एकरी 80,000 रुपयावर गेलेला आहे. आणि आमचं एकरी ॲव्हरेज आलेलं आहे 40 ते 45 टनापर्यंत. आमचा उत्पादन खर्च आमचा 2-2.5 हजारापर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला 3000 रुपये जर दिलं तर आम्हाला टनाला 200-250 रुपये सुद्धा शिल्लक आणणार नाहीत. त्यामुळे आम्हाला किमान 3000 रुपये द्यावी ही मागणी आहे. आणि जोपर्यंत या ठिकाणी दर जाहीर करणार नाहीत, 3000च्या पुढची पहिली उचल जाहीर करणार तो आम्ही उठणार नाही ही भूमिका आहे. आणि जिल्ह्यातले इतर कारखाने सुद्धा आज हे कारखान्यावर आम्ही गव्हाणी बसलोय. उद्यापर्यंत तुम्ही जर दर नाही जाहीर केला जे राहिलेले कारखाने आहेत त्यांच्या गव्हाणीमध्ये आम्ही उचललो की त्या कारखान्यात बसणार आहेत. तर या होत्या शेतकरी संघटने नेत्यांच्या भावना. आपण या ठिकाणी बघू शकता पाठीमागच्या ठिकाणी की या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. गॅस आलेला आहे, या ठिकाणी भांडे आलेले आहेत, काही केळे खाद्यपदार्थ देखील आलेले आहेत. काही करा, आम्हाला जवळपास 3000च्या पुढे दर द्या. आज 3400 रुपये 3500 रुपयाची प्रति टन शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र तो दर दिल्याशिवाय या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हलणार नाही अशी भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचं तापमान बघितलं तर 12 डिग्री 13 डिग्री पर्यंत थंडीचा कडाका आहे. मात्र काही जरी परिस्थिती असली तरी या ठिकाणहून दर जाहीर होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका या ठिकाणी शेतकरी संघटना नेते आणि शेतकऱ्यांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.